त्यामध्ये भ्रमण करणारा दिसतो कृष्ण भगवान. परंतु हो, ज्यावेळी या दुष्टकाक्षाने या भूतावर छळ मारला त्यावेळी पृथ्वी थरथर कापू लागली व ब्रह्मदेवात शरण गेली. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, माते तू घाबरू नकोस. वासुदेव देवकीच्या पोटी आठवाचा धारण करेल व त्या दुष्टांचा नाश करेल. परंतु 16 सहस्त्र 360 गोपिकांचा मेळा थाटमाट करत आनंदाने मथुरेच्या बाजारी चालले आहेत. त्यांचा रस्ता प्रतिबंध करून त्यांच्याकडून नशिलदारकडे कामगिरी आपली आहे. परंतु ही कामगिरी आपण न करता आपले सवंगडी पेंडल्या सुदामा यांच्यावर सोपवली पाहिजे. एक वेळ सुदामाला हाक देऊन पाहतो. सुदामा, अरे सुदामा, लवकर ये. देवा, देवांच्या चरणी प्रणाम असो. आशीर्वाद असो. देवा, असे एकाएकी बोलवण्याचे कारण? 16 सहस्त्र 360 गोपिकांचा मेळा थाटमाट करत आनंदाने मथुरेच्या बाजारी चालले आहेत. त्यांचा रस्ता प्रतिबंध करून त्यांच्याकडून नशिलदारगिरी कामगिरी मी तुझ्यावर सोपवत आहे. काय देवा, पण हुकूम कोणाचा आणि कायदा कोणाचा? हुकूम माझा आणि कायदा तुझा असेल.
मी काय देवा? मी तुमच्यावडी जातो. मी काय देवा या? देवानी तर आपल्यावर कामगिरी सोपवली, पण ही कामगिरी आपल्याला एकट्याला जमणारी दिसत नाही. व काय बरं करावं? हो, आलं बरं लक्षात. आपल्या संगतीच्या सवंगडी पेंद्या आणि वाकड्या यांनाच हाक मारलं पाहिजे. हाक मारून पाहतो कुठे आहेत ते. अरे पेंद्या, अरे वाकड्या, अरे गेले तरी कुठे? काय गणपतीपुळ्याच्या समुद्रात गेले की काय? की काय वाढीत गेले? हा, बहुतेक तांबडावर गेलेले दिसताय. तुम्हाला कुठे दिसले का हो? तुम्हाला काय गेला तरी कुठे? तरी पण एकदा हाक मारून पाहतो कुठे आहेत ते. अरे पेंद्या, अरे पेंद्या, अरे काय रे काय काय काय? अरे आधी लवकर इकडे ये. अरे हा वाकड्या घालतोय ना तर मी बघतोय. अरे त्या नंतर बघ, पण तो आधी इकडे ये. आलो आलो. अरे ये. वाकड्या सुदामा सांगा जरा गड्यानो करावं काय न. वाकड्या सुदामा सांगा जरा गड्यानो करावं काय न. काळाची माझी माझी कविता गाय, काळाची माझी माझी कविता गाय. वाकड्या सुदामा सांगा जरा गड्यानो करावं काय न. वाकड्या सुदामा सांगा जरा गड्यानो करावं काय न. मोती बांधलेली ती गडी आलो घेऊन मी माळावरी. आला घेऊन माळावरी, आला घेऊन माळावरी. तिला तळाया तोडली तरी गड्या गेली कुठं ती तुरी. नाही दिसत नजरवरी, नाही दिसत नजरवरी, नाही दिसत नजरवरी. लाखात एक माझ्या आवडीची शोधून सापडत नाही. लाखात एक माझ्या आवडीची शोधून सापडत नाही. बाळाची कोणाची याची चुकली कपिला गाय. बाळाची कोणाची याची चुकली कपिला गाय. आहे नजर तिच्यावर गावाची, आता झाले ती बायकोन जीवाची. आता झाले ती बायकोन जीवाची, आता झाले ती बायकोन जीवाची. आता काय करू मी देवा, किती करावा तुझा धावा. आहे साऱ्यांच्या जीवा भावाची, आहे साऱ्यांच्या जीवा भावाची, आहे साऱ्यांच्या जीवा भावाची. आता करावं काय काय समजत नाही घरी उत्तर देऊ मी काय. आता करावं काय काय समजत नाही घरी उत्तर देऊ मी काय. लाडाची कोणाची याची चुकली कपिला गाय. लाडाची कोणाची याची चुकली कपिला गाय. वाकड्या सुदामा सांगा जरा गड्यानो करावं काय. वाकड्या सुदामा सांगा जरा गड्यानो करावं काय. लाडाची कोणाची याची चुकली कपिला गाय. लाडाची कोणाची याची चुकली कपिला गाय. लाडाची कोणाची याची चुकली कपिला गाय. लाडाची कोणाची याची चुकली कपिला गाय.
देवदास पाटील राजगवळणीसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. श्री अरुण पवार या मंडळाचे अध्यक्ष खास राधेसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आपण मंडळ त्यांचा आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काय रे हा कशाला मारत होतास? अरे ते सांगतो, पण आधी तुम्ही काय करत होता ते आधी मला सांगा. हे जाऊ दे. हा अरे मेले आपला चौथा सवंगडी गेला कुठे ते सांगा. चौथा सवंगडी अरे म्हणे मला कुठे दिसला नाही रे. अरे सकाळपासून एकदम येण्यासारखं करतोय का? काय बोलतोस काय? तुला कोण दिसलं काय रे? नाही रे. हा नाही रे बोलतो. नाही. तो गेला कुठे तो? कुठे गेला? काय बोलतो तो? कुठे तो दिसला काय? तो म्हणे म्हणे नाही? अरे म्हणे. काय इथं असा सकाळपासून घेण्यासारखा करतोय बघ. बघ, असा करतो का? अरे पिंट्या, ही फ्री रे. अरे बघ. चड्डी घातलं नाही. आता मोबाईलच्या नादात सगळं दिसत नाही राव. त्याच्यामध्ये चड्डी घालायला लागलाय. काय रे हा जॅकेट कुठून आणलास? माझा बाबा जिंकायला नाही. तू सांग तू हात कशाला बरोबर त्या दिवसात. अरे सर्व सांगतो, हा. पण आधी तुम्ही काय करत होता ते आधी मला सांगा. काय माहितीये काय काय? मी असं सकाळी झोपेतून उठलो. हा. असा तंबरेल घेतला. तंबरेल घेतला आणि असा पुस्तकाला गेलो. माझा बाबा जिंकायला नाही. म्हणून मी झाड घेतला. तर असा करायला लागला. तो पण तिकडेच होता असा. हा तंबरेल घेऊन. परसा करणं आलो. हा. तेव्हा आई म्हणते भावा हा तर जरा कोंबड्या उघड. हा असा गेलो. कोंबड्या उघडल्या. मग फक्त तर काय ही सगळी शितावर तिची घाण सगळी करून ठेवली. हा सगळा साफ केला. तितक्यात काय बोलते काय म्हणते आय? बाबा तुला जरा 2 खेपा पवार काकांच्या बावडीवरून पाणी घेऊन ये. मग काय हंड घेतलं. असा गेलो 2 बावड्या चांगला नाही गेल्या. अरे 2 असा हंड खाल्लं. तुम्ही बोलतोय. आला तिच्या लक्ष्मी दारात आहे. काय बोलते बाबा आता पाणी आणलाय साहेब जा जरा गायला सोडून ये. मग आला आला आता काय इतक्यात असा धावत पलत धावत गेलो. त्याच्यात वाकड्या घातला. त्याला पण घेऊन गेलो. असा गोठ्यात गेलो. गोठ्या दरवाजा कवाडी कवाडी. हीच रे कवाडी आणि दरवाजा भेटलो. अशी कवाडी उघडली. तर काय समोर कपिला उभी. तिला उभी. कपिला माझ्याकडे बघते. मी तिच्याकडे बघते. ती माझ्याकडे बघते. तू पण अशा अशी भावना बघतोय. माझा बाबा जिंकायला बाबा बिनगालला असा करतो. अशी कपिला माझ्याकडे बघत होती. कपिलानं माझ्याकडे असं बघितलं. मग आणि जी काय पिचवली सगळं सगळ्या गोष्टींचा बारकाटा आणि आपलं काय म्हणतंय असा 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 करत गेलो. असा बसा धावा वाढला. फटकीला गावले काय लोंडात घालायचं. मग काय काय कपिला ना असं माझ्याकडे प्यारमाना बघितलं. आणि जी काय धूप सोडली ना ती पलट 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 पुढे पुढे बघतो. माझा बाबा जिंकायला नाही. पाहिजे तुम्हाला असंच करणार तो बाकी काय ना करणार. असं धावत धावत गेलं तर मालगुंडातून डायरेक्ट गायवडतून डायरेक्ट तांबडावर रस्त्यावर एकदम बुलबुलीत आहे रे. तेव्हा लवकर गेले. आकड्या फुटा सांगायचा. आता मी सांगू गाय गेली तर मोत्या जमला. एवढा मोठा जमला. माझा बाबा जिंकायला नाही. या जेवणात सगळं काटतं
मधला शिटक त्यांना मधला शिटक काका माझी गाय घेतली काय अरे म्हणतात काय आता निर्मळ लागता निर्मळ लग्न गेली गेलो काय एवढा मोठा दगड माझा बाबा चिंतायला लागली असा बसून आता मला काय नाही बदल आता तू सांग फुलं काढायचं काय काय जागरावर बसून हा तितक्यात ह्याला दिसला एक कोटा घालता घालता हा घालता खरटुकला त्या झोपी 4 पिल्ला हा बोलतो मला पिल्ला पाहिजे कशाला रे अरे त्या सुमित्रानं भाटल्यांचा मला बोलतात टाकला ना टाकला ना आणण्याची कुठून तिथे दिसली एवढा लहान आहे का रे तुम्ही ह्याला पकडा पाहिजे ना मी त्याला काय म्हटलं तुला पकडा पाहिजे तू हात घाल मी काय हात घालणार नाही. बरोबर हो काय सांगतो माहितीये अरे मी एकदा त्या खिशात हात घातला होता मग त्या पाखरानं त्या बोट हात लावला. दाखव ना बोट दाखव होय रे तेव्हा बोलतो मी काय हात घालणार मी बोललो मी पण नाही घालणार तुला पाखरा पाहिजे तू हात घाल. बरोबर हा असा 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 करत गेला असा हात घालायचा घाल घालायचा घाल माझा बाबा जिल्ह्याला म्हणू दे रे सांग मग असा करता करता तू हात मारली तेव्हा तुला म्हटलं अरे वाकडा खायचं आम्ही बघतो असं का मला म्हणतात तरी ते जाऊ दे तू हात कशाला मारतोस ते आधी होय 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 सांगतो सांगतो अरे थोड्या वेळापूर्वी श्रीकृष्ण देव येऊन गेले अरे त्याने आपल्यावर कामगिरी चुकवले काय म्हणतात काय अरे 16 वर्ष 360 गवळींचा मेळा पाठ करून मथुरेचा घाट चढणार आहे आणि त्यांना अडवले ते काम कृष्णदेवाने आपल्यावर सोपवले जमणार नाही का रे अरे एवढा पातेला गोळा कोण करतो अरे तिथं पातेला नाही गोळा करायचा तिथं गवळणींना अडवायचंय पण आपली नक्की करायचं का आपण अरे त्यांना विचारायचं आलात कुठे आणि जाणार कुठे जाणार कुठे हा ठीक आहे मी जातो माझा बाबा चिंताला आहे मुळे त्याला मी विसरलो ना इकडे सांगतोय राहू दे राहू दे मग विचारलास तू अरे सांगायचं का त्यांना अरे त्यांना विचारायचं आलात कुठून आणि जाणार कुठे काय आणि नेसलंच काय आलं लक्षात जा अरे पण त्या गवळण आहेत तरी कुठे अरे काय येते कुठे आहेत? पेंड्या दिसलं काय पेंड्या त्यावर आल्यावर त्यावर आला वर्षाचा श्रावण हो आला वर्षाचा श्रावण आला वर्षाचा श्रावण हो आला वर्षाचा श्रावण मधवाई कोंबडा माझ्या घरी हो मधवाई कोंबडा माझ्या घरी मधवाई कोंबडा माझ्या घरी मधवाई कोंबडा माझ्या घरी विठ्ठल गवळी झाडला हो विठ्ठल गवळी झाडला विठ्ठल गवळी झाडला हो विठ्ठल गवळी झाडला काळ्या दुधाच्या याला हो काळ्या दुधाच्या याला काळ्या दुधाच्या याला हो काळ्या दुधाच्या याला गवळणी निघाली
मथुरेच्या बाजाराला ग मथुरेच्या बाजाराला ग मथुरेच्या बाजाराला ग मथुरेच्या बाजाराला ग चला गवळणी देवी चला ग मथुरेच्या बाजाराला ग मथुरेच्या बाजाराला ग मथुरेच्या बाजाराला ग दया दुधाचे माठ घेऊन डोईवर घेऊन चला ग डोईवर घेऊन चला ग डोईवर घेऊन चला ग डोईवर घेऊन चला ग चला गवळणी बेगी चला ग मथुरेच्या बाजाराला ग मथुरेच्या बाजाराला ग मथुरेच्या बाजाराला ग अगं पोरीनो बिगारेने रस्ता अडवलाय चला आपण दुसऱ्या रस्त्याने जाऊया अरे आपल्याला बिघाड मिळाले हे पकड मावशी. काय रे काय रे नाही नाही, मगाशी आपण चौघा जण होतो होय रे दोघी जण गेलो काय कुठे गेले अरे तुम्ही नको खटकोय तुम्ही अडवायचंय ये इकडे. तू बघ काय सांग हा हा बरोबर आहे तुमचा बघ चौथा कुठे आहे अहो, इकडे मेढे मारतोय तिकडे अडवायचंय चल. तू कोण तू कोण अरे हा मला विचारतात तू कोण तू कोण अरे मेल्यानो मी तुमच्यातलाच ना मला बोलतात तुमचं मी पेद्या पोरीनो एखादा पेन द्या येणारा द्या माझे तो कशाला ग? अरे मेल्या मूर्ती आता तू तर म्हणत ना पेन द्या अगं मावशे तसा नाही अगं मावशे मी पेद्या हा पेद्या मी पेद्या हा सुभाने हा वाकड्या आणि हा माझा बाबा जिंदाबाद आहे हा कोण आहे हो? मान्या लक्षात ठेवायचा हा? आता तुला प्रोटीन समजा मावशे हा बोल ना काय माहिती आहे काय मी कोण पेन द्या हा तू कोण मी हा रामा मावशे तुम्ही नेसलं काय घेतलं काय हे सांगितल्याशिवाय आम्ही तुला मथुरेच्या बाजारात जायला देणार ठीक आहे अगं पोरीनो आपण नेसलं काय घेतलं काय हे सांगितल्याशिवाय हे आपल्याला बाजारात जाऊ देणार नाही तर चांगलं बोल पटापट त्याच्यावर तुमची नावं सांगा ओके सांग हे सांगून द्या पोरी हे नाव दे. मोबाईलवर FM ऐकते कानात इयरफोन टाकून मोबाईलवर FM ऐकते कानात इयरफोन टाकून मी गवळत राधा मिस कॉल देते ₹1 राखून. एक रुपया ए माझे बाय अगो 1 रुपयाचा जमाना गेला आता चॅटिंग अहो माझा बाबा जिंदाबाद आहे रे आता तू नाव सांग देते हा. हा घे घे माहीमच्या पुढे लागतो बांद्रा बांधला माहीमच्या पुढे लागतो बांद्रा मी आहे चंद्रा कळलं का अरे याला उंदीर बोलली दिसतो काय उंदरावर का ए, आता तू सांग रेशमाच्या सदराला प्लास्टिकचं बक्कल रेशमाच्या सदराला प्लास्टिकचं बक्कल मी आहे हिरा चल टकड्या बोलली, टकड्या. अरे, टकड्या बोलली. एक टक्कर आणि कोण उंदीर बघतो तुला पण हे मावशे हा बोल ना रे हे तिकडे
इकडून दुसरी आहे ना तिला नाव घ्यायला ठीक आहे, सांग द्या. ए पोरी नाव सांग गं. मला नाही सांगायचं. घे म्हणजे बाय अगं एखादं नाव घे मला नाही सांगायचं. अगं घे ना गं काय? अगं ठीक आहे तुझ्या भावाचा नाता नाही माझा तरी घे ठीक आहे, ऐक तर. ते ना MSCBच्या तारेवर टाकला होता आकडा. MSCBच्या तारेवर टाकला होता आकडा. नाव आहे तारा. नीट बोल माकडा. त्यांना विचार काय हा. ती राहिली हो, सांगते हा. ते पोरी सांग गं तू नाव. ठीक आहे अगं तिला तू विचारलं नाव घ्यायला तेवढं अवघड बोलली हं? हं? आणि ह्या काय हो? हा या एवढा मोठा आठवण मांडलास तू तो? ए, माझ्या पोरीबद्दल काय पण बोलायचं नाही. पहिलं सांगून ठेवते हा तुला. नाव घेते ना, ऐक गप्प. ठीक आहे हे नाव घ्या. हो, घे, घेते. ससा सुसा दिसतो कसा ससा सुसा दिसतो कसा नाव आहे रिंगा आहे सोंडक्यानं गप्प बसा तुम्हाला सोडक्या बोलली ए सुटके कोण काहीतरी मावशे बोलायचं नाही हा? मावशे आता तू नाव घे घेते हा, ऐक हा. ए मावशे नाव घेते बागत येत होती गुलाबाच्या कळ्या. बागत येत होती गुलाबाच्या कळ्या. मावशे ते सगळं काढ्या पुढे काय तर बोल्या ए मुल्या गप्प बसा रे, वाचीनच त्या कामाकडे. ठीक आहे बोल बोल बागत येत होती गुलाबाच्या कळ्या. बागत येत होती गुलाबाच्या कळ्या आणि आमच्या बाबूरावांचा दात म्हणजे दुकानावरच्या फळ्या. हे बाबूराव बोल रे ए बाबूराव बोल रे माझा बाबा जिंदाल नाही सकाळी वेळ सकाळी ए, हा बाबूराव बोल काय काय हा ठीक आहे मावशी आता काय घेता ते पण सांगा सांग गं पोरी. मी घेतला. मी घेतला. मी घेतला. मी घेतला पोहे. काय बोलले अरे पोहे घेतले पोहे. पोवे 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 हे मावशी आम्ही श्रीकृष्ण देवांचे सवंगडे आहोत हा आणि त्यांनी सांगितल्यानुसार आम्ही तुम्हाला मथुरेच्या बाजारी जाऊ देणार नाही ठीक आहे. अरे मग तुमचा काय कायदा वगैरे आहे का? आहे ना मग आहे हा ठीक आहे. ऐक आमचा कायदा आहे हुकुम हा देवाचा आणि कायदा आमचा 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 पेंड्या तुला भक्त देवाचा पेंड्या तुला भक्त देवाचा पेंड्या तुला भक्त देवाचा सावरती बंद तुमचा आहे हुकुम हा देवाचा आणि कायदा आमचा आहे हुकुम हा देवाचा आणि कायदा आमचा अशिलदार जागरणीच बंद केली तुमची
आपल्याला. आता श्रीकृष्ण देव येईपर्यंत तुम्हाला इथं बसावं लागेल. अगं पोरीनो, तुम्ही जमले आहात ना म्हणून जरा बसून घ्या. आपण इथं बसावं लागेल. अरे मेल्या पुढच्या मला बसायला काम नाही आणि उठायला कामेल असतात. अरे मग आम्ही कसं होते आम्ही तुला बसवतो की वाकड्या. देवाच्या चरणी प्रणाम असो, आशीर्वाद असो. देवा, तुम्ही सांगितलेली कामगिरी आम्ही पूर्ण केले. ठीक आहे, तुम्ही कुंजवणी जाऊन गाई माहिती सांगा. ठीक आहे देवा. देवांच्या चरणी प्रणाम, आशीर्वाद असो. तुझ्या घरी प्रणाम असो. आशीर्वाद असो. देवांच्या चरणी मोबाईल असो. देवांच्या चरणी प्रणाम असो. देवांच्या चरणी प्रणाम असो. आशीर्वाद असो. देवा तुमच्या चरणी प्रणाम असो. आशीर्वाद असो. कळलं पोरीनो? हो चला चला. हा मग आपण कोण? 3 तास सप्तकाचा त्यामध्ये भ्रमण करणारा मीच तो श्रीकृष्ण भगवान. अगं हे राधे, हे बघ स्वतःला श्रीकृष्ण भगवान म्हणतात. बघ जरा कोण आहेत ते. कोण तुम्ही? अगं राजे, मला ओळखलं नाही? अगं मी श्रीकृष्ण भगवान. श्रीकृष्ण भगवान. श्रीकृष्ण भगवान असे नसतात. मग राधे कसे असतात? पायी पद्मा, बेंबी हिरा, मस्तकी तुरा आणि सोन्याच्या विठीवर उभे राहून विठ्ठल विठ्ठल करीत उभे असतात. अगं राधे, माझे अवतार जरी मत्स्य, कूर्म, वराह जरी असले ना, तरी या आधुनिक जीवनाला काय हवं आहे ते या माझ्या गाठीतून नाही. कारण राधे, हल्लीचा मानव देवदेव करून नको ते कोण बसला आहे बघ. नको ते उपास तापास करून या मानवानं काय साध्य केलं ग? अगं मी असं कधीच नाही सांगितलं ग. ही माझी जन्मगाथा आहे. जन्मालो मी बंदिशाळेला, वाढलो येऊन या गोकुळाला. वेग आदळून मला आठवे आलो जन्माला. अगराधे वेग आदळून मला आठवे आलो जन्माला. अगराधे वेगात ऐकून मला आज वेळ आलो जन्माला. अगराधे वेगात ऐकून मला
वारी करण्यापेक्षा ना आपल्या या घरात आई बाबा आहेत ना त्यांची नितांत सेवा करा. अगं मी तिथेच असतो आणि जोपर्यंत ते आहेत ना तोपर्यंत मी आहे. आणि देव हा नावापुरता आहे ग. आई बाबा हे खरं दैवत. त्यांच्यापुढे सर्व काही शून्य आहे ग. म्हणून राधे मला काय म्हणायचं आहे ते आदर्शरा आई वडिलांचा थोरा मोठ्यांचा अनादर करू नका हो वृद्धपणी त्यांचा. त्यांचे आहे तुम्हाला मानव जन्म मिळाला. हा निसर्ग बघ किती बदलायला आहे तो. तसंच हिरडा जसा रंग बदलतो ना त्याचप्रमाणे हा निसर्ग सुद्धा प्रत्येक ऋतूला रंग बदलत असतो बघ. आणि आपल्याला जगण्यासाठी नवा संजीवन देत असतो. पण राधे हल्ली विकास कामाच्या नावाखाली जंगलतोड करून या मानवाला अशुद्ध हवा मिळते बघ. आणि या अनाथ पाल्याचं आणि या समस्त गोपिका वर्गाचं जगणं सुद्धा असं झालंय बघ. म्हणून राधे मला काय म्हणायचं आहे किती रंगाने भरलेला निसर्ग मिळाला त्याचा बदल करण्याचा हक्क ना कुणाला. माझे जगताना मानव जन्म मिळाला. मला शोधण्याचं वेळ घालू नको माया. उच्च शिक्षणाने निर्माण करा तुमची काया. शिक्षणाने निर्माण करा तुमची काया. उच्च शिक्षणाने निर्माण करा तुमची काया. अगं राधे हा माणूस आणि या माणसाने आता इथपर्यंत हद्द दिली बघ मला शोधण्यासाठी. आणि माझ्या नावाने कित्येक नवस बोलतो. पण राधे मी असं कधीच नाही सांगितलं ग. कारण एखादा गरजू माणूस अन्ना वाचून भुके वाचून आणि शिक्षणापासून वंचित असेल ना तर त्याला मदत करा तिथेच मी भेटेन. अगं राधे हा मानव लाखो करोडोंची मंदिरं बांधण्यात आपला पैसा अनर्थ वाया घालवतो बघ. अगं मी असं कधीच नाही सांगितलं ग माझं मोठं मंदिर बांधा म्हणून. जर खरंच तुम्हाला मदत करायची असेल ना तर या गोरगरीब जनतेला आणि शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांना करा तिथेच मी भेटेन. म्हणून राधे मला काय म्हणायचं आहे ते मला शोधण्याचा वेळ घालू नको माया. उच्च शिक्षणाने निर्माण करा तुमची काया. कोणी मला
जन्म पुन्हा. हॅलो हॅलो प्रेक्षकांच्या मनपसंतीतून आलेला पारितोषिक वैभव शिंदे आणि जितेंद्र रेवाळे खास कृष्णासाठी 250 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. कृष्णाने त्यांच्यासाठी एकदा वन्स मोर अवतार घ्यायचा आहे. थोडासा आदर करा आई वडिलांचा थोर मोठ्यांचा. अनादर करू नका हो वृद्ध पंडितांचा. आदर करा वडिलांचा, वृद्ध पंडितांचा. अनादर करू नका हो वृद्ध पंडितांचा. लाखोची मंदिरं आणि पायीवारी करण्यापेक्षा ना आपल्या या घरात आई बाबा आहेत ना त्यांची नितांत सेवा करा. मी तिथेच असतो आणि जोपर्यंत ते आहेत ना तोपर्यंत मी आहे. आणि देव हा नावापुरता आहे ग. आई बाबा हे खरं दैवत. त्यांच्या पुढे सर्व काही शून्य आहे ग. म्हणून आहे मला काय म्हणायचं आहे ते. आदर करा आई वडिलांचा थोर मोठ्यांचा. अनादर करू नका हो वृद्ध पंडितांचा. पंडिताचे आहे तुम्हाला मावशी हे खरंच श्रीकृष्ण भगवान आहे. आपण त्यांना शरण जाऊया. हो ठीक आहे. चला पुढे जाऊ. आपण त्यांना शरण जाऊया. हो मावशी. त्याप्रमाणे जा तुला रजा आहे. कोणाप्रमाणे जा तुला रजा आहे. कोणाप्रमाणे जा तुला रजा आहे. देवा मी तुला शरण आले. कोणाप्रमाणे एखाद्या गाईप्रमाणे. जा तुला रजा आहे. या जागेची महिमा गोकुळ उतारले रामा. 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 दोन्ही तळी भरली गंगा तैसी येऊ पांडुरंगा. 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 दारी तुळस हिरवीगार भरला भक्तांचा वाजा. 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 या जागेची महिमा गोकुळ उतारले रामा. 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 जेव्हा मी तुला शरण आले कोणाप्रमाणे शेतकऱ्याच्या माहितीप्रमाणे जा तुला रजा आहे. देवा मी तुला शरण आले. थांब राधे. 7व्या तरी दिलेलं वचन 8व्या तरी पूर्ण कर. हॅलो हॅलो
प्रेक्षकांच्या मनस्थितीतून आलेलं पारितोषिक खास कृष्ण आणि राधेसाठी हे पारितोषिक आहे. द्रौपदी पांडुरंग भातडे 200 रुपये, प्रदीप हेदवकर यांच्याकडून 100 रुपये, रवींद्र लाकडे यांच्याकडून राधेसाठी 500 रुपयाचं बक्षीस आले आहे. आदित्येश्वर रमण मंडळ त्यांचं आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हो 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 ला ला